आज आम्ही बहुजन विकास आघाडीच्या वतीने अंधेरा नगरपालिकेचा निषेध करण्यासाठी आणि प्रशासनाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही डोळ्यावर काळ्या पट्ट्यापासून अंध सत्याग्रह करत आहोत। गेल्या 4 दिवसापासून आमचे संघटक मानसिंग पवार या ठिकाणी अमर उपोषणाला बसलेत। उदगीरमध्ये जवळपास 19 बोगस गुंठेवारी काढून प्रमाणपत्र काढून दस्त नोंदवले गेले। त्या दिवशी सलीम कुरेशी आणि सलीम वस्तादवर कारवाई करायची मागणी त्यांनी घेऊन सर्व पुरावे देऊन देखील आजपर्यंत कारवाई होत नाही। नगरपालिकेने वेगळाच आज अहवाल दिला म्हणे की त्या नगरपालिकेचा अधिकार नाही। आज नगरपालिकेचा अधिकार नाही म्हणजे तुम्ही गाडमारा करा बसले का त्या ठिकाणी? हा अधिकार आहे कोणाचा? नगरपालिकेचा अधिकार आहे म्हणून तुम्ही त्याला पाठीशी घालता का? नगरपालिका याच्यामध्ये काहीतरी घुसता तुम्ही पाठीशी घालता का? हा आरोप आमचा बहुजन विकास आघाडीचा आहे। जोपर्यंत कारवाई करण्याचा अधिकार द्या तुम्ही कारवाई करण्याचा अधिकार। आम्ही सर्व तुम्हाला पुरावे देत बोगस कोणते सत्य कोणते गुंठेवारी तुम्हाला दाखवले। आम्ही तुम्हाला पुरावे देऊन सुद्धा तुम्हाला कारवाई करण्याचा अधिकार नाही। तुम्ही अहवाल खोटा अहवाल देऊन जनतेची आमची फसवणूक करण्याचं काम नगरपालिका करताय। कारण नगरपालिकेमध्ये सलीम असतात त्यांनी आतापर्यंत जवळपास 50 कोटी रुपये असे घोटाळे केले। जवळपास 50 कोटी तिने चौकशी झाली तर 50 कोटीचे घोटाळे निघतील। त्यांनी शासनाची नोकरी केलीच नाही। त्याला एक चाकरी करण्याचे काम त्या सलीम असताना केलंय। आज करोडोच्या भावामध्ये त्यांच्या काही जमा झाली आहे। आज मुलांच्या नावावर प्लॉटिंग, बायकोच्या नावावर प्लॉटिंग, त्यांच्या नावावर प्रचंड मोठं घर, हे अलीकडून प्रॉपर्टी म्हणजे प्रॉपर्टी अलीकडून हे सर्व असे धंदे करून प्रॉपर्टी त्यांनी जमा केले। म्हणजे सखोल चौकशी वेगळी समिती नेमून चौकशी करावी आमची मागणी आहे। जोपर्यंत त्याच्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत न्याय मागणी मिळणार नाही। तोपर्यंत बहुजन विकास अभियान मानसिंग पवार यांच्या आंदोलनाला अशी सातत्याने विविध सत्याग्रह करून राष्ट्रीय मोर्चा करायला केला। आज अंध सत्याग्रह करतो, उद्या परवा भोमला मोर्चा करू आणि शेवटी आत्मदान देखील आम्ही हाती घेऊ हे सांगू इच्छितो। जय अंधेरा नगरपालिकेचा बोगस गुंठेवारी करणारा कारवाई, सलीम वस्तादवर कारवाई, मुनीर कुरेशीवर कारवाई, अंधेरा प्रशासनाचा, अंधेरा नगरपालिकेचा